गाईस, स्वागत आहे तुमचा या चॅनलवरती. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलली होती की हा व्हिडिओ हॉलचा नसेल, बट मी ज्या कपड्यांसाठी वेट करत होती ते सगळे एकत्र अराईव्ह झालेले आहेत. सो मी विचार केला की आपण लेट केलं तर आपण खूपच लेट करणार आणि मला हे कपडे घालायला लागायचे आहेत. आता सध्या मी टॅग्स पण नाही काढलेत. सो हे घालायच्या आधी आय थॉट की मी पहिले हॉल व्हिडिओ बनवेन अँड देन मी बाकी सगळं लाईन अप करेन. आणि मी लास्ट व्हिडिओमध्ये बोलली होती की मी गिव्ह अवे करणार आहे. सो लास्ट व्हिडिओमध्ये मी सगळे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत आणि ते काय प्रोडक्ट्स आहेत ते तुम्हाला या व्हिडिओच्या एंडमध्ये कळेल. सो प्लीज बघत राहा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. अँड विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाइम, लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. या हॉलमध्ये मेजरली सगळे शॉर्ट कुर्तीज आहेत बिकॉज ते ऑफिसला जायला किंवा कॉलेज वेअर आणि ते खूप कम्फर्टेबल वाटतात. लाईक तुम्हाला विचार नाही करावा लागत, लेगिंग्स घाला किंवा मग जीन्स घाला किंवा गुड टू गो. सो मी असं स्टॅक करून ठेवलेलं आहे. त्यातलं एखाद दोन मी आय गेस रिटर्न करेन, बट लेट्स सी. मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये ते वेअर करून सुद्धा दाखवेन. सो दाखवते तुम्हाला एक एक. कुर्ती सोबत ना सवाना मधून पण मी काही कपडे ऑर्डर केले होते. ऍक्च्युली हे मला विशलिंग थ्रू मिळाले होते सवानाचे क्लोथ्स. सो ते आधी मी तुम्हाला दाखवून घेते आणि मग मी तुम्हाला बाकीचे कुर्तीज दाखवते. सो फर्स्ट आहे हा बेसिक ट्यूब टॉप. सो माझ्याकडे ना मला ट्यूब टॉप्स घालायला खूप आवडतात. अनकम्फर्टेबल असतात, बट आय हॅव फाउंड द सोल्युशन नाव. वेबसाईट मध्ये ना ट्यूब मिळते नूड कलरची, ती वेअर करायची और ब्लॅक कलरची आणि त्याच्यावरती हे वेअर करायचं. दिस इज व्हेरी टाईट इलास्टिक आहे. सो एकदम असं कम्फर्टेबल फील होतं, लाईक सेफ फील होतं. तर हे मी जस्ट एक नॉर्मल असं ऑर्डर केलं जे माझ्या ट्राउझरवर वगैरे असं जाईल कधी. म्हणजे आता मी हा बेल्ट लावलाय, सो भरपूर वेज मध्ये मी ह्याला स्टाईल करू शकेन, म्हणून मी हे असं एक जस्ट बेसिक ऑर्डर करून ठेवलं. नेक्स्ट आहे हा पिंक कलरचा ड्रेस, जो मी ऑफिसमध्ये पण कधीतरी वेअर करू शकते. मला या ड्रेसचं काय आवडलं, याची फिटिंग खूप मस्त आहे. लाईक जे तुमचे हिप्स आहेत ना तिथे हा खूप मस्त फिट होतो. सो ओव्हरऑल हा मला ड्रेस खूप आवडतो आणि मला ना असे ड्रेसेस आवडतात, लाईक क्यूट पिंकी आणि असे गर्ली ड्रेसेस मला आवडतात. सो मला हा खूप आवडला. लाईक हाय नेक आहे, काही नाहीये, ह्याच्यावरती अशी एम्ब्रॉयडरी आहे फुल ड्रेसवरती. थोडंसं थिक मटेरियल आहे, बट हे कसं म्हणजे ब्रंचसाठी या फिर ऑफिसमध्ये काही असं मीटिंग असेल, इम्पॉर्टंट मीटिंग, म्हणजे दोन्ही वेज मध्ये तुम्ही स्टाईल करू शकतात. सो आणि हा नीजच्या खालपर्यंत आहे. सो मला तरी वाटतं की मी मेजरली हा ऑफिसमध्येच वेअर करेन. आणि मागे झिप आहे, सो खूप असं चांगला फिट बसतो. सो नेक्स्ट आहे हा ब्लू कलरचा वन पीस. हा पण ना फुल लेंथ आहे, लाईक माझ्या अँकल पर्यंत हा पोचतो आणि ह्याची पण फिटिंग खूप छान आहे. ह्याला थोडस असं इथे ना सगळीकडे ना असे काय बोलतात ह्याला, असे चुन्या आहेत आणि इथे पण आहेत, लाईक ऑल ओव्हर द ड्रेस. सी इथे पण आहे, कमरेला आहे, पोटाच्या इथे आहे, पोटाच्या आहेत. सॉरी, मी काय एवढं हे करते, गडबड करते बोलायला. पोटाच्या इथे आहे, हिप्सच्या इथे आहे. सो त्याच्यामुळे ना तुमचं कधी कधी आपलं ब्लोटिंगमुळे पोट वगैरे दिसतं किंवा ऍबडॉमिन असं खूप असं फुलर वाटतं, पिरियड जर येणार असतील वगैरे तर हे जर इथे अशा चुन्या असतील ना तर ते दिसत नाही. सो ते मला आवडलं या ड्रेस बद्दल. आणि एकदम कम्फर्टेबल असं लॉंग मस्त इथे कट पण आहे. सो वॉक करायला जास्त कठीण नाही वाटणार. म्हणजे असं कधी कधी बॉडीकॉन ड्रेसेसमध्ये अडकल्यासारखं वाटतं वाईल वॉकिंग, बट ते या ड्रेस सोबत नाही वाटणार. आणि असे मस्त चुन्या चुन्या आहेत, सो ते बघायला पण खूप छान वाटतं. सो त्यानंतर आहे व्हाईट शॉर्ट्स. मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये बोलली होती की माझे व्हाईट शॉर्ट्स वगैरे सगळे धुवायला आहेत, सो मी नाही दाखवू शकत. इथे मी फोटो अपलोड करेन, नाही मी तुम्हाला वेअर करूनही दाखवू शकते. ओके, मी गडबड करते जाम. तर हे व्हाईट शॉर्ट्स आहेत जे मी H&M मधून बाय केले, स्टोर बॉट आहेत. सो हे मला ना सेलमध्ये मिळाले. ह्याची MRP काहीतरी वेगळी आहे, बट आता हे ऍप वरती 999 ला आहे. बट मी जेव्हा स्टोर मधून बाय केले तेव्हा हे 700 ला होते, 799, 800 ला होते. आणि मला असे एक लिनन व्हाईट शॉर्ट्स हवे होते जे जास्त शॉर्ट पण नाहीयेत आणि जास्त लॉंग पण नाहीयेत, परफेक्ट साईज आहे ह्याची. सो दिस इज टोटली वर्थ. आणि ह्याच्या आतमध्ये नूड कलरचे टाईट्स घातले ना की तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही की का ट्रान्सपरंट आहे, काय आहे, नथिंग. सो मला ही आवडली. ह्याच्यामध्ये मी अजून कलर्स घेईन. मला खूप कम्फर्टेबल वाटले हे शॉर्ट्स. सो फर्स्ट जो कुर्ती मला खूप क्यूट वाटला आणि हा कलर पण मला खूप आवडला तो आहे हा. आणि हे सगळे जास्त करून लिबासचे आहेत. ओके, नाही, हा रेन अँड रेनबो मधून आहे. ओके, सो या कुर्तीला असं नेकला अशी डिटेलिंग आहे, मध्ये मध्ये असे चमकी चमकीवाले टिकले आहेत आणि असे बटन आहेत, बट ते स्टाईल साठी आहेत, हे ओपन नाही होत. आणि ह्याची प्रिंट खूप क्यूट वाटते.
आणि शॉर्ट कुर्ती आहे. ह्याचे स्लीव्स पण एकदम 3/4 स्लीव्स आहेत, परफेक्ट साईज आणि एकदम कॉटन, एकदम वेअर केल्या केल्या तुम्ही बघा की असा एकदम छान मराठी मुलगी वाला लुक आला लगेच या प्रिंट मधून. सो मला ओव्हरऑल हा खूपच प्रिटी वाटला रे. हा वन ऑफ माय फेवरेट कुर्तीज आहे या सगळ्यांमधून. सेकंड इज दिस येलो. ही मोस्टली मी रिटर्न करेल, ऑरल्स मी माझ्या मम्मीला देईल. हे मला मी येलो कलर ना माझ्याकडे खूप कमी आहे माझ्या वॉर्डरोब मध्ये. सो मी विचार केला की जरा येल्लो आपण स्टॉक करूया. पण हा येल्लो माझ्यावरती इतका सूट नाही करत आहे जितका माझ्या मम्मीवरती सूट करत होता. सो ओव्हरऑल दिस इज व्हेरी नाईस. क्वालिटी वाईज चांगला आहे, दिसतो पण चांगला. बट मला हा कलर माझ्यावरती इतका नाही सूट करत आहे. तुम्ही बघू शकता की तो पिंकने थोडं वेगळं वाटत होतं. येल्लो इतका सूट नाही करत आहे. सो मे बी आय रिटर्न दिस. बट बघू की मी माझ्या मम्मीला देईन. बट ओव्हरऑल चांगलं आहे, मटेरियल वगैरे चांगलं आहे, वर्क पण एकदम छान आहे. हा उलटा दाखवते मी तुम्हाला, बट सेमच आहे. आणि हे सगळे मला माझ्या बॉयफ्रेंडनी सॉरी माझ्या हस्बंडने गिफ्ट केले. ओके. ओके. सो हा कुर्ती आहे. व्हेरी डिसेंट. असं काही असं आहे नाही, म्हणजे लाईक वर्क वगैरे काही नाहीये. बस मला ही प्रिंट खूप आवडली. ही प्रिंट एकदम बेसिक आणि खूप कॉमन आहे, बट स्टील मला ही आवडली. आणि मला असे नेक आवडतात, कॉलर नेक. ते खूप असं प्रोफेशनल दिसतं. मी मोस्टली आता ऑफिससाठीच मी मेजरली कपडे बाहेर घालते ते ऑफिसला जायला. सो मी त्याच विचाराने हे कुर्तीज घेतले की ऑफिसमध्ये वेअर करायला हे खूप कम्फर्टेबल वाटेल, किंवा मग घरी ट्रिपला कुठे गेलं किंवा वाईल ट्रॅव्हलिंग हे सगळे कम्फर्टेबल वाटतात. सो त्यानंतर आहे अनदर येलो कलर, बट हा थोडासा ऑरेंज मध्ये येतो. ऑरेंज कम्प्लिटली ऑरेंज नाहीये, हळदी कलर आहे हा. सो हा असा वाला कुर्ती आहे जो एकदम ना ह्याच्या खाली रिप जीन्स, माझ्याकडे एकही रिप जीन्स नाहीये, बट मी ते व्हिज्युअलाइज करते की ह्याच्या खाली रिप जीन्स आणि असे झुमके आणि हातामध्ये स्टॅक असं ऑक्सिडाइजचा, खूप असं हिंदी सिरियल्स मधल्या ज्या मुली असतात ना कॉलेजला जाताना जसे कपडे घालतात तसा मला लुक देईल. सो हा कलर खूप छान वाटतोय. सी एकदम. आणि हे सगळे जे तुम्ही माझ्याकडे आता जेवढे पण कपडे बघितले हे सगळे स्मॉल साईज मध्ये आहेत. त्यातला एक पण एक्स्ट्रा स्मॉल किंवा एम साईज नाहीये, सगळे स्मॉल साईज आहेत. सो जर तुम्ही माझ्या ह्याचे असाल बॉडी टाईपचे तर तुम्हाला स्मॉल साईज होईल. इनफॅक्ट एक्स्ट्रा स्मॉल घेतलं ना तर ते एकदम मला फिट होईल पण एकदम फिट होईल. हे थोडेसे लूज आहेत आणि मला असे कुर्तीज थोडेसे लूज मी प्रिफर करते. आणि ह्याच्या नेकला डिटेलिंग आहे, असं छान आहे आणि मस्त फिट बसतो, दिसतो पण छान. असा फ्रॉक स्टाईल आहे. फ्रॉक स्टाईल काय म्हणतो, अनारकली टाईप आहे हा. फ्रॉक स्टाईल ही माझ्या मम्मीची लँग्वेज आहे. ओके. सो ओव्हरऑल दिस इज नाईस. अगेन दिस इज कॉटन आणि एकदम ब्रीदेबल मटेरियल आहे. नेक्स्ट इज दिस. हे लिबासचे आहेत जे मी आता तुम्हाला दाखवते. हा या कुर्तीचं मटेरियल थोडं थिक आहे, बट ही कुर्ती घातल्यानंतर एकदम क्लासी दिसते. अनदर पिंक कलर आणि ह्याचे स्लीव्स ना असे बलून टाईप आहे. सो वेअर केल्यानंतर ना एकदम असं युनिक वाटतं, असं मस्त वाटतं. असे एकदम नॉर्मल सगळे स्लीव्स नॉर्मलच आहेत. सो हे एक थोडंसं युनिक छान वाटतं. एकदम शॉर्ट कुर्ती आहे, परफेक्ट लेंथ आणि नेक पण एकदम डिसेंट आहे. आणि हा कलर खूप उठून दिसतो ऑन ब्लू जीन्स आणि मस्त वाटतो. नंतर आहे हा कुर्ती. हा पण मला खूप आवडला, बट मे बी मी हा रिटर्न करेन, कारण की एकतर ह्याचे स्लीव्स ना थोडेसे मोठे आहेत. लाईक हा साईज थोडासा मला मोठा होतो. जर मी एक्स्ट्रा स्मॉल घेतला तर तो मला टाईट होईल. आणि एम तर मग सोडूनच द्या. हा एस साईज आहे आणि हा कॉटन कल्चर ब्रँड आहे. हा थोडासा एक्सपेन्सिव्ह आहे सगळ्यांमध्ये, बट सगळे कुर्तीज ह्याच्यासमोर जास्त क्यूट दिसतात. सो मी हा रिटर्न करेल, बट हा दिसतो खूप चांगला. सी असं कॉटन मस्त मटेरियल आहे आणि ह्याच्या आतमध्ये स्लीव्ज आहेत. सी. सो कोणाला स्लीवलेस घालायचं नसेल तर ते स्लीव्स स्टिच करू शकतात. आणि ह्याला पॉकेट पण आहे. मी वाईट नाही म्हणणार, बस एवढ्या कुर्तीज मध्ये जर एखादा मला रिटर्न करणं असं असेल तर मग मी हा करेन, बिकॉज आय डोंट थिंक मी ह्याला जास्त स्टाईल करू शकेन. नेक्स्ट इज दिस. हे जे आहे नॉर्मल ब्लॅक प्लेन कुर्ती आहे आणि ह्याचा नेक असा एकदम असा डीप आहे. सो तुम्ही नेक मध्ये असं मस्त ऑक्सिडाइज ज्वेलरी वगैरे वेअर करू शकतात. आणि ह्याला स्टाईल करणं खूप वेजने तुम्ही स्टाईल करू शकतात. मला खूप आवडलं. मी तुम्हाला आता हे सगळे कुर्तीज आणि हे सगळे कपडे वेअर करून दाखवते. सो कीप वॉचिंग.
हा आहे फर्स्ट कुर्ती. थोडंसं मला लूज आहे, बट मी मॅनेज करेन. मस्त असं ऑक्सिडाइज्ड चोकर घातला तर हा खूप छान वाटणार आहे. एकदम असं गुड टू गो आहे. जास्त काही नाही. ट्रॅव्हल वगैरे करताना पण वेअर करू शकते आणि ओव्हरऑल मला हा खूप आवडला. मटेरियल पण एकदम असं लूज लूज आहे. सो नाईस. ओके, सो हा आहे तो जो मी तुम्हाला बोलली की मे बी आय विल रिटर्न. इथे थोडं बल्की वाटतं बिकॉज ते आतले स्लीव्स आहेत. ते कट नाही केले. सो हा पण छान दिसतो. नॉट बॅड. बट मला असं वाईब नाही येते. लाईक शिवानीवाली वाईब नाही येते. सो मे बी आय रिटर्न दिस. पण छान आहे, फील छान आहे, कुठे काही टोचत नाहीये, मटेरियल छान आहे, कलर पण छान आहे, जास्त ब्राईट ब्लू कलर नाहीये. बट आय थिंक हे स्लीव्स मला प्रॉब्लेम देतात. मला नाही स्लीवलेस मध्ये एवढे स्लीव्स आवडतात किंवा मग फुल स्लीव्स आवडतात. हे वाले स्लीव्स नाही आवडत. बघता तुम्ही डिफरन्स. मी ब्लाउजेस पण म्हणून ना छोटे स्लीव्स शिवते जेव्हा मला स्लीवलेस शिवायचे असतील. सो हे जर असे असते तर मे बी मी हा ठेवला असता. पण हे असा वाला एवढा मोठा ब्रॉड स्लीव मला नाही आवडत. सो मी हा रिटर्न करेन. सो हा आहे तो कुर्ती जो मी तुम्हाला बोलले एकदम क्लासी वाटतो. त्याचा स्लीव मला आवडला. आणि सी मी आता जीन्स नाही घातली खाली. मी ग्रे ट्राउझर्स मी चेंज करायचे कष्ट नाही घेतले. बट तुम्हाला ओव्हरऑल कळेल. फिटिंग पण एकदम परफेक्ट आहे. मला मी काही पिन वगैरे लावलेलं नाहीये मागे. स्मॉल साईज आहे. नेक पण एकदम परफेक्ट आहे. काही डीप नाहीये, जास्त हाय नेक नाहीये, एकदम परफेक्ट आहे. मस्त फिट झालाय. नेक्स्ट आहे हा येलो जो मला खूप आवडलाय. एकदम मस्त असं कॉलर टाईप वाटतंय आणि व्ही नेक एकदम डीप पण नाहीये, परफेक्ट आहे. फिटिंग पण एकदम परफेक्ट आहे. स्लीव्हला पण काही केलं नाहीये मी. दिस इज स्मॉल साईज आणि लेंथ बघा. एकदम क्यूट वाला लुक देतं आणि मस्त एकदम. काय बोलू याबद्दल, मला खूप आवडला. एकदम साधा सिंपल, काही फॅन्सी नाही, काही नाही. जस्ट लाईक अनदर शॉर्ट कुर्ती. ह्याची पण फिटिंग मला खूप आवडली आणि एकदम छान आहे. लाईक हा मी ट्रॅव्हल करताना पण कम्फर्टेबली घालू शकते. मी इनफॅक्ट शॉपिंग करताना, स्ट्रीट शॉपिंग, ऑफिस, लाईक मल्टिपल वेज मध्ये मी हा घालू शकते. सो येस, हा पण मला खूप आवडला. हा कुर्ती माझा सर्वात फेवरेट आहे बिकॉज एकतर हा पिंक कलर आहे आणि ह्याची प्रिंट, ह्याची फिटिंग खूप आवडलाय मला. हा सॉरी, खूप आवडलाय. आता जो कुर्ता मी तुम्हाला बोलली की मला हा कलर माझ्यावरती इतका सूट नाही करत आहे. बट हा कुर्ती आहे चांगला. लाईक ह्याला स्टाईल केलं. ज्या लोकांना येलो कलर आवडतो ते लोक हे घेऊ शकतात. इट्स नॉट अ बॅड कुर्ती. म्हणजे ह्याच्याबद्दल काही वाईट बोलण्यासारखं नाही. इट्स जस्ट की माझ्यावरती सूट नाही करत आहे. सो हा आहे तो ब्लॅक ट्यूब टॉप ज्याला मी या ट्राउझर्स बरोबर वेअर केलं. हा, ट्राउझर्स बरोबर वेअर केलं. हा एक बेसिक आहे. ह्याला मी ठेवणार आहे बिकॉज हा एक ब्लॅक ट्यूब टॉप इज अ बेसिक वन. कशाबरोबरही कधी वेअर करू शकतो. सो आय कीप दिस. हा मी तो बोलत होती. मला खूप आवडला. इथे असे हे चुन्या चुन्या आहेत आणि फिटिंग बघा या ड्रेसची. एकदम परफेक्ट फिट होतो. काही कुठून काही एकदम असं असं एकदम टाईट नाही फील होते आणि डीप नाहीये जास्त. एकदम परफेक्ट लाईक की मी कुठेही वेअर करू शकते. एकदम इंडियन पेरेंट्स अप्रूव्ड हा ड्रेस आहे. मस्त वाटतं. सो आहे तो पिंक. हा आहे तो पिंक कलरचा ड्रेस. मी जे बोलत होते एकदम फिटिंग वगैरे छान, एकदम असं क्यूट सा ड्रेस आहे. आणि थिक मटेरियल आहे. थोडंसं गरम होईल. सो तुम्हाला जिथे तुम्ही एसी मध्ये जाणार असाल तिथेच तुम्ही हा वेअर करू शकता. सो येस. आहे हा टॉप जो मी विसरली तुम्हाला सांगायला की हा पण मी H&M मधून घेतलेला जेव्हा मी ही शॉर्ट्स बाय केली. ती शॉर्ट्स आणि मी तुम्हाला एक हॅक सांगते. सो व्हाईट वेअर केलं ऑर एल्स ते बॉडीकॉन ड्रेस जे मी ब्लू वगैरे वेअर केलं त्याच्या आतमध्ये यू डोंट हॅव टू वेअर अंडरवेअर. इन केस जर तुम्हाला पिरियड असेल तर युल हॅव टू. बट असे नूड कलरचे शॉर्ट्स टाईट्स घालायचे आणि ते टाईट्स घातल्या त्याच्या आतमध्ये पॅन्टी लायनर लावायचं. सो येस त्याच्यामुळे ते वेअर केल्यानंतर तुमचे लाईन्स वगैरे जे आपले पॅन्टीचे लाईन्स दिसतात ते सगळे नाही दिसणार आणि एकदम सीमलेस लुक वाटतो. जसं आता यात आहे. लाईक हे ट्रान्सपरंट आहे फुल. बट स्टील काही वाटणार नाही बिकॉज आय एम वेअरिंग टाईट्स. आणि ते टाईट्स जर तुमचे मोठे असेल ना तर जस्ट वर करायच्या ऐवजी त्याला आत टक करा. ओके, सो हे जर तुमचे लाईन असेल
तर असं टक करायच्या ऐवजी ऑलवेज टक इनवर्ड्स, मग ते एकदम फिट राहतं, मग ते सारखं असं खाली येत नाही राहणार. सो हे माझं होतं छोटूसं हॅक, आणि हा आउटफिट पण मला खूप आवडला. हे मस्त वाटेल जर मी ब्राऊन कलरचा बेल्ट इथे ऍड केला ना, आणि शूज, खूप मस्त वाटणार आहे. सो येस, कीप वॉचिंग अँड थँक्यू फॉर ऑल युअर सपोर्ट. बाय बाय. सो रूल एकदम सिम्पल आहे. ज्या प्रोडक्ट्समध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल त्या प्रोडक्ट्सचे हार्ट कॉमेंटमध्ये ॲड करा.